हॅलो, वेलकम टू कुर्ग. सहलीला जायाचं सहलीला, हेच गाणं आमच्या डोक्यात वाजतंय जेव्हा आम्ही मस्तपैकी आता गाडीमध्ये सगळं आमचं सामान भरत आहे आणि आम्ही चाललेलो आहे कुर्गला. कुर्ग म्हणजे कर्नाटक राज्यातील कोडागू जिल्हा. कर्नाटकातलं खूप फेमस असं हिल स्टेशन आहे कुर्ग हे. हॅलो, हाय गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. आज आमची कुर्ग ट्रिपचा व्लॉग आम्ही बनवणार आहे आणि आम्ही शार्प I गेस 7:15 घरातून निघालो इलेक्ट्रॉनिक सिटीतून आणि आम्ही नाईस रोड मार्गे जाणार आहे आणि कुर्गला ऑलमोस्ट 4.5 तास दाखवत आहे सध्या, 255 किलोमीटर्स. आणि आमच्या ट्रिपचे सगळे आम्ही अपडेट्स तुम्हाला देणार आहे या व्लॉगमध्ये. तर आमची 2 दिवसांची शॉर्ट ट्रिप आहे आणि आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स पण आहेत. पण काहीतरी बोलला. मी काय म्हणतो, पण कुर्गला जाण्यासाठी फक्त हा एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही आहे. नाईस रोड मार्गाने करू शकत. मी इन्फॉर्मेशन देते ना गाईज, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. जाता जाता पेट्रोल पंपवर पेट्रोल पण नव्हतं, तर आता गाडीमध्ये फक्त थोडंसंच पेट्रोल बाकी आहे. सो आय डोंट नो वेअर माय फेथ टेक्स मी. आय शुड गेट पेट्रोल पंप सून. नाही जड गाड्या राईटला लागतात. नाही, जड गाड्या ऑलवेज ऑन लेफ्ट. हां, तर त्या टायमाला काय व्हायचं, लोक घाटामध्ये गाडी बंद करून टाकायची ना, पेट्रोल वाचेल बुवा. पण ते बरोबर नाही आहे. पण आताची गाडी बंदच नाही करू शकत, तू ब्रेकच नाही लागणार. गाईज, वी आर लिटल बिट स्टक्ड इन द ट्रॅफिक आणि आय गेस पेट्रोल आणि आमच्या गाडीत पेट्रोल नाही आहे. आम्हाला पेट्रोल संपलंय. आय डोंट नो. आय नीड टू कॉल 1033 राईट नाव. 1033 काय कॉल आहे? ते पेट्रोल घेऊन येतात. पैसे द्यायला लागतात का त्यांना डिलिव्हरी? पेट्रोलचे द्यायला लागतं फक्त. हा, डिलिव्हरी नाही असते. कारण की तू टोल रोडवर असते. तू जेव्हा टोल रोडवर असते त्या टायमाला तू त्यांना कॉल करू शकतेस. होपफुली आम्हाला इथे पेट्रोल मिळायला पाहिजे, कारण नंतर 200 किलोमीटर पर्यंत एकही पेट्रोल पंप नाहीये असा इथे बोर्ड लावलाय. आणि आम्हाला आय डोंट नो, काल पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागला, आज पण थोडंफार ट्रॅफिक दिसतंय हायवे असून पण. सो आय कॅनॉट ओव्हरकम दिस एक्सेप्शन्स. अरे, तुला मराठीत बोलायला सांगितलंय ना मी एक्सपेक्ट करत नव्हतो यामध्ये. गाईज, आम्हाला पेट्रोल मिळालंय. आम्हाला ॲक्च्युली आम्ही नायरा पेट्रोल पंपला गेलेलो, तिथे खूप महाग होतं पेट्रोल, मग आम्ही नाही टाकलं ते. आणि आम्हाला दिसलं मॅपवर की जवळच दुसरा पेट्रोल पंप आहे HP चा. इथे 110.89 आहे, 110.89. आणि तिथे किती होतं नायराला? 116 होतं. किती महाग पेट्रोल विकतायत, फायदा घेतायत ते. तुला काय म्हणायचं याच्यावर? मला काहीच म्हणायचं नाही. फ्रस्ट्रेटेड झाला तो, कारण ते पेट्रोल महाग बघून त्याला टेन्शन. महंगाई बढ़ रही है, सैलरी नहीं बढ़ रही. They are sucking us and taking our all money to Swiss banks. अरे यार, इंग्लिश नको बोलू, सांगितलंय ना माझ्या ब्लॉग मध्ये. अरे यार, आता काय सांगू, ते आपल्याला काय बोलू मी आता याच्यात. एवढे टोल घेतले आणि दुसरी लेन बंदच असायची आणि हाय गाईज, शॉर्ट ब्रेक फॉर ब्रेकफास्ट, नॉट शॉर्ट, लॉंग ब्रेक. आणि आम्ही एका ठिकाणी आलो आहे ज्याचं नाव आहे मद्दूर टिफिनीज आणि ते बर्थ प्लेस ऑफ मद्दूर वडा आहे. तर इथे मद्दूर वडा खूप छान मिळतो. विल शो यू. पहिला ऑर्डर द्यायची. हा आहे मगदूर वडा, ज्याच्यासाठी ही जागा फेमस आहे. ही जागा फेमस आहे मगदूर वड्यासाठी, पण आम्ही बरंच काही मागवलं आहे इथे आणि आम्ही याच्यावर आता मस्तपैकी ताव मारणार आहे. पण खरं सांगू, मगदूर वडा सगळ्यात टेस्टी आहे याच्यात. आम्ही टेस्ट करून पाहिलं यार. आता मला डायरेक्ट वाटतं
नाही का सेम मला एकदम आवडता ना. पण तो डीप फ्राईड होता तो. वडा डीप फ्राईड असतो. गाईज, आमचा ब्रेकफास्ट वगैरे आता झालेला आहे आणि आता आम्ही परत कुर्गकडे वळतोय, हा. कुर्गकडे चाललोय. 170 किलोमीटर उरलेत आणि 3.5 तास दाखवतोय. कुर्गचं खरं नाव आहे कोडागू. कुर्ग त्याला खूप आधीपासून म्हणतात म्हणून तेच फेमस झालं आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे मडिकेरी. आणि म्हणजे तुम्हाला जर कुर्गला जायचं याचा अर्थ तुम्ही मडिकेरीला जाल. तिथून सगळं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आजूबाजूचे प्लेस. आणि जाताना रस्ता खूप सिनिक आहे, खूपच छान वाटत आहे. हाय गाईज, आम्ही आता जस्ट आमच्या स्टेवर पोहोचलो आहे कुर्गमधला, जिथे आम्ही बुक केलं होतं. आणि आता आम्ही थोडीशी रेस्ट करतो आणि मग फ्रेश होतो आणि देन आपण मस्त कुर्ग फिरूया. आणि तुम्ही पण आमच्यासोबत या. रेडी ओके, आता आम्ही जाणार आहे. आम्ही जसं जसं जातो तसं स्टॉप्स तुम्हाला सांगतो. आमच्या स्टेच्या बाहेरच रूमला लागून असं छोटंसं गार्डन आहे. तिथं झोका आहे आणि आम्ही जायच्या आधी थोडा वेळ बसून रिलॅक्स करत आहे. ते गॉगल लावला. एवढा मोठा आवाज. मी एवढं डोकं लावतच नाही. खाली बघ. हाय गाईज, वी आर लिव्हिंग नाव. ऑल आर रेडी. कुर्गमध्ये आल्या आल्याच पाऊस पाडून कुर्गने आम्हाला छानपैकी वेलकम केलेलं आहे. वातावरण इतकं छान झालं आहे फिरण्यासाठी आणि खरंच खूप मस्त वाटत आहे वातावरण. हा आहे आमचा कुर्गमधला सगळ्यात पहिला स्टॉप, नमड्रोलिंग मॉनेस्ट्री. याला गोल्डन टेम्पल असं सुद्धा म्हणतात. आणि तिबेटियन बुद्धिस्ट मॉनेस्ट्री ज्या पण इंडियामध्ये आहेत त्याच्यापैकी ही सगळ्यात मोठ्या मॉनेस्ट्रीजपैकी एक आहे. आणि खरं सांगतेय, खूप 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 सुंदर आणि अप्रतिम आहे ही. बाहेरून ही मॉनेस्ट्री अशी दिसते आणि बाहेरून पण खूप भव्य आहे. आणि एक नाही, 3 बिल्डिंग्ज आहेत याच्यामध्ये, 3-4 बिल्डिंग्ज आहेत, वेगवेगळ्या मॉनेस्ट्रीज आहेत. आणि बाहेरून ही जितकी छान आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने सुंदर ही आतून आहे. आणि मला नाही माहिती की म्हणजे मी जास्त मॉनेस्ट्रीज बघितलेल्या नाही आहेत, बट मी ज्या पण मॉनेस्ट्रीज बघितल्या त्याच्यापैकी ही सगळ्यात सुंदर मॉनेस्ट्री आहे. आपण बघ एक फोटो काढला होता, आठवतं का तुला? आपण हाय गाईज. अबे यार, तू लावलं का? मी बोलत होती ना. ठीक आहे. आता आम्ही जंगलामधनं गाडी चालवतोय आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि खूप रात्र झाली आहे. खूप नाही झालेली, ॲक्च्युली 8च वाजलेत. आम्ही जेवणासाठी रेस्टॉरंट शोधतात, बट असं छान वाटतंय की जंगलातून रात्रीचं गाडी चालली आहे. पुष्पक, तुला भीती वाटते का? नाही, मी फॉलो आलो. नाही, म्हणून भीती नाही वाटते कारण आजूबाजूला गाड्या आहेत, जंगल असेल. नाही, मी काही नसताना सुद्धा गाडी चालवली. ओके, आहे फौलादी पुष्पक. कुर्गमधल्या सगळ्यात फेमस आणि सगळ्यात जास्त रेटिंग असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनर करायला आलेलो, पण आम्ही परत चाललोय कारण तिथे 1 तासाचं वेटिंग आहे. त्यामुळे आम्ही ट्रेडिशनल कुर्गचं जेवण खाण्यासाठी आलोय, कुर्ग क्युझिन्सला. It's day 2 in Coorg. माझा आउटफिट बघा गाईस. Limitless potential, unlimited possibilities. And me too. आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासासाठी रेडी झालो आहोत. आता हा आहे डे 2.
इन कुर्ग. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग आम्ही सुरुवात करू. स्टे ट्यून. हो गेलं. खतरनाक अबे कोणतरी आला स्ट्राइप्स वाला निघाला तो. आता आमचे स्ट्राइप्स रे बाबा जिंकतो आम्ही. खतरनाक कॉम्पिटिशन होणार. हे निघू शकतो. चान्सेस खूप आहेत तसे. पहिला आमचंच काढलं. आमच्या स्टेमध्ये ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे आणि ब्रेकफास्ट करून मग आम्ही निघणार आहे. ते आपण आधी केलं तर आता करून करायचं का असं. ते आजकालचं जेनझी मुळे असं टाकत नाही. आपण जेनझीच आहे श्रिया. म्हणजे आपण जेनझी आहे बट आपण असं काही करत नाही. आजचा आमचा पहिला स्टॉप आहे राजा सीट गार्डन मडिकेरी. इथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे. तुमच्यासारखं मलाही हा प्रश्न पडला की ह्या जागेचं नाव राजा सीट असं का आहे. तर गुगलने मला सांगितलं की ह्या जागेवर कोडागू म्हणजे कुर्ग मधले राजा राणी रिलॅक्स करायला यायचे आणि म्हणून याचं नाव राजाच सीट आहे. आम्ही आलोय आता इथे राजा सीटच्या इथे आणि इथून खूप छान व्ह्यू आहे. म्हणजे असं इथे बसूनच राहावं वाटतंय आणि ते बघतच राहावं वाटतंय. आणि खूप छान हवा पण येते, थंडी थंडी थंड आणि एवढं उन्हाळ्यात इथे एवढं हिरवं कसं आहे आय रिअली डोंट नो. आणि पूर्ण हिरवगार आहे, पूर्ण हिरवगार आहे. इट्स व्हेरी गुड. आता आम्ही आलेलो आहोत नेक्स्ट स्पॉटला. हे आहे कॉफी प्लांटेशन्स, कुर्गचं सगळ्यात फेमस ऑफकोर्स. आणि मी चहाचे मळे खूप बघितलेत पण कॉफी प्लांटेशन्स मी बघितले नाहीत. मी पहिल्यांदा बघणार आहे. इथे ॲक्च्युली आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे आणि एक गाईड पण मिळतो. चला आपण आता बघूया कॉफी प्लांटेशन्स. चहा जसा मळ्यांमध्ये लावला जातो डोंगरावर, कॉफी तसं लावली जात नाही. कॉफी प्लांटेशन्स तुम्हाला जंगलासारखेच दिसतात पण ते डोंगरावर असतात फक्त. मला इथे आल्यानंतर समजलं की आपण जी इन्स्टंट कॉफी पितो ब्रू किंवा नेसकॅफे आणि स्टारबक्समधली जी पितो त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे झाडाचे प्रकार आहेत, रोबस्टा आणि अरेबिका. जी इन्स्टंटवाली असते ती रोबस्टा असते आणि प्रीमियमवाली अरेबिका. चहाच्या मळ्याचं कसं असतं की फक्त चहाचंच उत्पादन तिथे घेतलं जातं, परंतु कॉफीच्या मळ्यांचं तसं नसतं. जिथे कॉफी लावली जाते तिथे कॉफीसोबत कोकोआ, अनेक मसाल्याचे पदार्थ, बरंच काही उत्पादन तुम्ही घेऊ शकता. कॉफीची झाडं तर आम्ही बघितलीच पण ते सोडून आम्ही कोकोआ आणि बऱ्याच मसाल्यांच्या पदार्थांची झाडंसुद्धा बघितली. कॉफीचा मळा बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या इथे जी रोबस्टा आणि अरेबिका कॉफी मिळते ती सुद्धा टेस्ट करायला दिली. आणि ही प्युअर रॉ कॉफी होती. माझी रिॲक्शन थोडीशी वियर्ड आहे कारण ती थोडी स्ट्रॉंग होती आणि थोडी वेगळी लागत होती नॉर्मल इन्स्टंट कॉफीपेक्षा. कशी वाटली कॉफी पुष्पा? मला ना ते अरेबिका आहे ही, त्याच्या एक्सपेन्सिव्हची टेस्ट नाही आहे ना, तर या कॉफीमध्ये काही किक नाही लागत आहे. रोबस्टा चांगली आहे माझ्यासाठी. टेस्ट तरी केलीस का अजून रोबस्टा? चांगली आहे. तुला वाटतं का ते ओरिजिनल अरेबिका देणार आहे? पाणी टाकलं त्यात भरपूर स्ट्रॉंग. त्यानंतर कॉफी प्रोसेस कशी होती ते पण आमच्या गाईडने आम्हाला दाखवलं. आणि इथे त्यांचे वेगवेगळे मसाल्यांचे प्रॉडक्ट्स आणि कॉफी, त्यानंतर वाईन, बरंच काही त्यांनी ठेवलेलं आहे जिथे आपण ते विकत घेऊ शकतो. आणि आम्ही पण म्हटलं थोडीशी आम्ही शॉपिंग करायला पाहिजे. हाय गाईज, आता आम्ही खूप थकलो आहे. पूर्ण त्या कॉफी प्लांटेशनमध्ये फक्त नावाला कॉफी प्लांटेशन होतं बट त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले होते. म्हणजे दालचिनी, 2-3 प्रकारच्या दालचिनी मी त्या सगळ्या खाऊन बघितल्या. आणि 2 प्रकारच्या कॉफी होत्या, एक रोबस्टा कॉफी आणि एक अरेबिक कॉफी. तर ते म्हणत होते की अरेबिक कॉफी खूप महाग असते आणि रोबस्टा कॉफी ही स्वस्त असते. म्हणजे ऑफकोर्स तीच कॉफी जी आपण नेसकॅफेमध्ये असते, मशीनवाली कॉफी ती रोबस्टा, त्याच्याने झोप नाही लागत बट ती जास्त पिल्यावरती हानिकारक असते. आणि मग त्याच्यानंतर मोठी इलायची, छोटी इलायचीचे झाडं पाहिले. मग त्याच्यानंतर दालचिनीचं झाड पाहिलं. ते दालचिनीचं झाड खूप मोठं होतं. आणि चंदनचं पण पाहिलं पण ते पिवळं चंदन होतं. पिवळं चंदन होतं. ते येल्लो सँडल. देर ओनली 2 टाईप्स ऑफ सँडल, येल्लो सँडल, रेड सँडल. पण ते सांगत होता तो की येल्लो सँडलला काय काय परमिशन वगैरे लागते आणि तुम्ही ते कसं स्मोकल करू शकता असं सगळं सांगत होता.
म्हणा आता पुढचा प्लॅन स्मगलिंगचाच आहे, बघू आता कसं स्मगल करता येईल. कॉफी प्लांटेशन नंतर आमचा नेक्स्ट स्टॉप आहे हे कॅफे, आणि हे कॅफे एका जंगलात आहे. कॉफीचा इतका छान वास येतोय ना इथून, काय सांगू, नशा होतोय मला, नशा. आम्हाला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे सगळेजण खाण्यामध्ये खूप बिझी आहेत. आम्हाला हे कॅफे इतकं आवडलं की इथून जायची इच्छाच होत नव्हती, आणि आम्ही नुसतं काही ना काही खायला मागवत होतो आणि तिथे खूप वेळ बसलेलो होतो. एस्थेटिक्स बघा गाईज, एस्थेटिक. आता आम्ही इथून जायला निघालो आहे. संपदा कसं वाटतंय? शॉपिंग करावी वाटते? थोडी खुजली होती. ट्रिपला आल्यावर शॉपिंग करायची इच्छा कोणाला नाही होत, म्हणून आम्ही इथे एका स्टोअरमध्ये गेलेलो जिथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली. इथे बरंच काही काही होतं. आणि आता आम्ही आमच्या स्टेवर परत आलेलो आहे, आणि इथे मस्तपैकी गेम नाईट चालली होती, कॅम्प फायर लावलेलं, आणि या मस्त सर्दीमध्ये मस्त गरम गरम वाटत होतं. आणि नवीन लोकांसोबत नवीन गप्पा मारायला आणि गेम्स खेळायला खरंच खूप मजा येते. कधीतरी तुम्ही हे सगळं ट्राय करून बघा, खरंच खूप छान वाटतं. They can choose two, right? No, only one. Because there are two detectives, right? Two detectives, but हाय गाईज, हा आहे डे 3, अँड आम्ही ॲक्च्युली सामान वगैरे बॅगेमध्ये गाडीमध्ये भरतो आहे, कारण इथून म्हणजे आम्ही 2-3 स्पॉट्स करणार आहे, मग म्हैसूरला जाणार आहे, तिथे पण 1-2 स्पॉट्स, आणि मग आम्ही घरी रवाना होणार आहे. सो इट्स काइंड ऑफ लास्ट डे ऑफ आवर ट्रिप. ॲक्च्युली आज आमचं काही खास प्लॅन नाही आहे कुर्गमध्ये. आज आम्ही घरी जायला निघालो आहे. आम्ही सगळं सामान वगैरे पॅक केलेलं आहे, आणि एक म्हैसूरमध्ये एक छोटा स्टॉप घेणार आहे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी. हाय गाईज, मी म्हटलं होतं तुम्हाला की आम्ही कूर्गमध्ये अजून थोडे स्पॉट्स करणार आहे. आम्ही गेलो पण त्या ठिकाणी. काय सांगू त्यांना कारण काय सांगू की माझा नवरा गेला होता तेव्हा 10 रुपये होता, आणि आता त्यांना 80 रुपये केले. आणि हे लयच गरीब वाटेल ना. ओके, त्यांना कळायला पाहिजे ना हे ट्रॅक्स टू रिचेस. गाईज ॲक्च्युली झालं असं की आम्ही तिथे गेलो, निसर्गधामाला जाणार होतो, आणि तिथे एक ब्रिज होता ज्याचा म्हणजे माझा नवरा ऑलरेडी तिकडे म्हणजे पुष्पक गेला होता, आणि तेव्हा त्याचं 10 रुपये तिकीट होतं. आता त्याने आमचं 80 रुपये तिकीट सांगितलं एका माणसाचं. मग आम्ही 4 जण आहे, तर बघा किती तिकीट होतं. तर आम्ही विचार केला की लेट्स सेव्ह दॅट मच मनी. तिथे बर्ड पार्क होतं, तर तिथे जायचं होतं. त्याचं फक्त 100 रुपये तिकीट होतं. पण प्रॉब्लेम हा झाला की अक्षयला तिथे जायचं होतं, आणि बाकीचे सगळे नाही म्हणत होते, आणि अक्षय एकटाच बिचारा आपण तिथे जाऊया. पण बाकी कोणी, संपदा आणि त्याच्या बायकोने सुद्धा असं बोललं नाही की हा जाऊया, आणि पुष्पकला तर असलं आवडत नाही. आणि माझ्या मनात आलेलं की त्याला सपोर्ट करावा, पण मग मी म्हटलं की आता करू की नको करू, आणि असं करता करता आमचा तो प्लॅन पण राहिला. आणि आम्ही तुम्हाला माहिती, आम्ही तिकडे गेलो एवढे किलोमीटर्स, आणि परत असंच चाललंय, आम्ही गेलोच नाही आतमध्ये. आणि 50 रुपये पार्किंगचे पण. हा, 50 रुपये ते गेले वाया, ते तर वेगळीच गोष्ट आहे. बट ठीक आहे, आता म्हणजे काय करू शकतो. असे लोक असतात ज्यांना प्राण्यांचं काय नसतं. हा मीच येतो, मला नाही आहे काही प्राण्यांचं. ही पण आहे, ते उलट तिकडे अत्याचार करतात प्राण्यांवर, हा ना, पक्ष्यांवर. आणि मला डिप्रेशन फील होतं त्या प्राण्यांना बघून, बिचारे प्राणी. आणि तिथे डिअर पार्क पण होतं गाईज, पण मला कोणी विचारलंच नाही की मला डिअर पार्कला जायचं होतं. ऍक्च्युली खरं तर मला विचारायचं काय, तू नाही बोलली. पण डिअर असं जनरल
वाईल्ड म्हणजे प्राणी आहे असं कुठेही दिसतो तो. तुला मी बँगलोर झू मध्ये नेतो ना 100 रुपयामध्ये. तू जो डिअर पाहिजे तो डिअर पाहिजे तो. पण मग मला वाघ. इन जनरल असं सांगायचं की तिथे गेलो आणि आम्ही काहीच नाही केलं आणि परत चाललोय तर तुम्हाला ते बघायला नाही भेटणार व्लॉगमध्ये की निसर्गधामा कसा आहे, कारण आम्ही गेलोच नाही, फक्त गेटपर्यंत गेलोय. आणि म्हैसूरचं बघू आता, म्हटलं तर आहे की साड्या दाखवेल हा पुष्पक, म्हणजे साडीच्या दुकानात तो म्हणलेला नेईल म्हणून. असं आम्हाला म्हैसूर सिल्क साडी बघायची आहे आणि आम्हाला म्हैसूर पाक खायचा आहे तर तिकडे पण जाणार आहे. ते सगळं दाखवू आजच्या ब्लॉगमध्ये. सॉरी दॅट कुर्कचं थोडं हे झालं. लेट्स सी. आम्ही आता आलोय गुरु स्वीट्सला, जे म्हैसूरमधलं सगळ्यात फेमस शॉप आहे म्हैसूर पाकसाठी. आणि तुम्ही जर म्हैसूरला आला आणि इथला म्हैसूर पाक नाही खाल्ला तर तुम्ही कायच केलं. इथला म्हैसूर पाक तुम्ही नक्की खा. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हैसूर पाक मिळतात. मिल्कवाला मिळतो, त्याच्यानंतर ओरिजिनल जो घीवाला आहे तो पण ट्राय करा, त्याच्यानंतर बदाम काजू वगैरे वगैरेवाला. त्यानंतर आम्ही इथलं लोकल मार्केट थोडं फिरलं आणि पुष्पकला इथे मस्त जांभळं दिसली तर त्याने लगेच घेतली. पुष्पकला जांभळं खूप आवडतात आणि जांभळाच्या सीझनमध्ये जांभळं नाही खाल्ली तर कायच केलं. आणि आता संपदा आणि माझा फेवरेट पार्ट, साडी बघायला चाललो आहे आम्ही. म्हैसूर सिल्क साडी. या शॉपमध्ये म्हैसूर सिल्क साड्यांच्या खूप व्हरायटीज होत्या. म्हणजे जी सगळ्यात कमीत कमी ओरिजिनल म्हैसूर सिल्क साडी असते ती असते 17-18 हजाराला आणि ती फर्स्ट थ्रेड असते. त्याच्यानंतर सेकंड थ्रेड, थर्ड थ्रेड असं त्याची प्राईस कमी कमी होत जाते. आम्ही खूप साऱ्या साड्या बघितल्या आणि खूप साऱ्या साड्या घेतल्या सुद्धा आणि आम्हाला खूप चांगला इकडे बघ. डिस्काउंट मिळाला इथे. हे बघ. वाटतं चांगला. इकडे बघ. घरी पोहोचा. आता आमची ट्रिप संपायची वेळ आलेली आहे म्हणून आमचे चेहरे असे सॅड झालेले आहेत. आता आम्ही कुर्ग ट्रिपवरनं घरी आलो आहे आणि आम्ही आता खूप थकलो आहे. तर आता फ्रेश वगैरे होऊन थोडंसं आराम करू. आणि आता गाईज माझी मैत्रीण चालली आहे घरी पुण्याला. So sad. फ्रेंडशिप. सो सॅड. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि comment शेअर करा. थँक्यू. बाय. बाय.